आज बुधवार दिनांक 17 रोजी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास वारुळवाडी तालुका जुन्नर येथील 3 बंद घरे अज्ञात चोरट्यांनी फोडली आहे। यामध्ये अनिकेत दत्तात्रय डोंगरे यांच्या खिडकीचे ग्रिल तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला व घरातील 5 ते 7 तोळे सोन्याचे दागिने, सुमारे 25 तोळे चांदीचे दागिने व रोख रक्कम असा लाखो रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केलाय। तर नारायणगाव येथील आठवडे बाजार येथे राहणारे गुलाबराव खंडूजी गोरडे यांच्या बंद घराच्या खिडकीचे लोखंडी सुरक्षा कवच, गॅस कटर व इतर हत्याराने तोडून चोरी केली आहे। गोरडे यांच्या घरातून मौल्यवान दागिने अथवा रोख रक्कम चोरी झाली नाही, परंतु चोरट्यांनी सर्वच घरातील कपाटे, डाळीचे व इतर खाद्यपदार्थांच्या डब्याची तपासणी करून तसेच घरातील सामान अस्ताव्यस्त फेकून खूप नुकसान केले। वाळवाडी येथील इतर 2 घरात देखील अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला, परंतु कोणताही ऐवज चोरीला गेला नाही, मात्र तेथेही सामान अस्ताव्यस्त फेकले, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे व स्थानिक नागरिकांनी दिली। उपनिरीक्षक जगदीशप्पा पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। अनिकेत दत्तात्रय डोंगरे वय 38 वर्ष हे आपल्या कुटुंबियासोबत श्री क्षेत्र पंढरपूर, तुळजापूर आदी ठिकाणी देवदर्शनासाठी गेले होते। आज सकाळी 9 वाजता घटनेची माहिती समजता डोंगरे व त्यांच्या समवेत गेलेले अन्य लोक दुपारी 4:30 वाजता वारुळवाडी येथील त्यांच्या घरी आले। दरम्यान या चोरीचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, पोलीस निरीक्षक अविनाश शेळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार व त्यांची टीम तसेच नारायणगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी यांच्यासह डॉग स्क्वॉड, फॉरेन्सिक विभाग, ठसे तज्ञ आदी टीम घटनास्थळी दाखल झाली होती। दरम्यान घटनास्थळी नारायणगावचे माजी उपसरपंच संतोष वाजगे, निलेश गोरडे, अमर वाजगे, बाजीराव जोरी आदी कार्यकर्त्यांनी भेट दिली। याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत। आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात।